चला सगळ्यांना सुप्रभात. आपल्याला आता आज दुसरा दिवस आहे की सुजाता मॅडम इतकं सुंदर वाचन करतायत, विश्लेषण करतायत आणि दत्ता अवधूतांचं एक एक लिखाण म्हणजे खूप रहस्यमय, स्फोटक आहेच, गोड आहेच आणि आश्चर्यकारक सुद्धा आहे. आता जसजसं पृथ्वीवर घटना घडत आहेत, आपल्याला जसजसं बाकीच्या पुस्तकांमधून सुद्धा माहिती होत आहे, तर या पुस्तकात किती वर्षापूर्वी नोंदवून ठेवलेले आहे आधीच. हे बघितल्यावर खूप आश्चर्य वाटतं आणि महत्वाचं म्हणजे की समाधानही वाटतं की हे सगळं आपल्या जवळच्या गुरूंनी हे सगळं किती व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे आणि किती आपली परंपरा पण महान आहे आणि साहित्य सुद्धा महान आहे याचा गर्व सुद्धा वाटू लागतो. आणि सुजाता मॅडम खूप छान विश्लेषण करत आहेत, त्यामुळे आपल्याला रस सुद्धा वाढत आहे. तर मॅडम तुम्ही सुरू करू शकता. ओके, थँक्यू. प्रथम मी आपल्या विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून विहंगम ज्ञानगंगा या कार्यक्रमामध्ये पुस्तक विश्लेषणाचे जे कार्यक्रम अतिशय सुंदर घेतले आहेत, पुराण वाचन, इतर अवांतर वाचन, की ज्याच्यामुळे आपल्या संपूर्ण ग्रुपची एनर्जी वाढण्यास आणि अवांतर ज्ञान मिळण्यास, आपल्या कुंडलिनी जागृतीसाठी आणि आपल्या जे मानवाची उत्क्रांती होत आहे त्या उत्क्रांतीसाठी जे आवश्यक ज्ञान आहे ते अवांतर ज्ञान मिळण्यासाठी या वाचनाचा आणि विश्लेषणाचा सर्वांना उपयोग होत आहे. तर हा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल प्रथम मी आपल्या डॉक्टर मंगल मॅडम यांचे आभार मानते व आपल्या ग्रुप एनर्जीला धन्यवाद देऊन आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करते. आज आपण दुसऱ्या भागामध्ये श्री स्वामी दत्तावधूत यांनी काल पाहिलं आपण मंत्रशक्तीचे चमत्कार कसे आहेत ते आणि मंत्रशक्ती कशी वापरली पाहिजे योग्य प्रमाणामध्ये. तर आज आपण हनुमान आणि गणपती याविषयी माहिती घेणार आहोत. तर त्यांच्या लेखनातून, त्यांच्या ज्ञानातून या हनुमान आणि गणपती या दोन अवस्था आहेत. तर त्या अवस्था कशा आहेत ते आपण आता समजावून घेऊया. तर आपल्या वनिता ताई स्वामीजींना प्रश्न विचारतात की हनुमान व गणपती या दोन्ही आकारांना आपण देव मानतो, त्यांची उपासना करतो, त्यांची मंदिरे बांधतो. श्री गणेशाचे स्मरण केल्याशिवाय आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करत नाही. या सर्व गोष्टींच्या पाठीमागे काही गूढ रहस्य आहे का? हा प्रश्न ऐकून स्वामीजी गंभीर झाले आणि म्हणाले, हो, हा खूपच गंभीर प्रश्न आहे. पृथ्वी तलावरील मानवाची गंतव्य स्थाने दोन. पहिले गणपती, दुसरे हनुमान. गंतव्यस्थान म्हणजे मुक्कामावर पोहोचण्याचे ठिकाण, आपल्या जीवन प्रवासाचे अंतिम लक्ष्य. सर्व मानवांना या दोन पैकी एका स्थानावर पोहोचल्याशिवाय मुक्त होता येत नाही. गणपती ही मुक्त अवस्थेची पहिली पायरी आहे. हनुमान ही जीवनमुक्त अवस्था आहे. हनुमान या अवस्थेनंतर पुढे बरेच काही आहे. याविषयी आपण पुढे केव्हा तरी चर्चा करू. सध्या फक्त गणपती व हनुमान या दोन अवस्थांविषयी आपण चर्चा करूया. आपण फक्त देव म्हणून या देवतांची पूजा करतो, परंतु या अवस्था कशा आहेत हे आता पुढं विश्लेषण केलेलं आहे. मानवी देहामध्ये कुंडलिनीचे वास्तव्य दोन प्रकारे असते. एक अधो कुंडली आणि दुसरी ऊर्ध्व कुंडली. आता अधो कुंडलीची माहिती घेऊया. तळपायापासूनच्या नितंबापर्यंतच्या भागामध्ये अधो कुंडलिनी पसरलेली असते. त्यातील तळपायापासून गुडघ्यापर्यंतच्या भागामध्ये भयानक अंधकारमय अशी शक्तींची केंद्रे असतात. यातून सुटका होणे अतिशय कठीण. हजारो लाखो वर्षे माणसाचा आत्मा या शक्ती केंद्रांमध्येच अडकून पडतो. पुन्हा पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मरतो. सुटकेची वाट त्याला सापडत नाही. चमत्कार करणारे हजारो साधू सुद्धा तळपायापासून गुडघ्यापर्यंतच्या भागातील शक्ती केंद्रांमध्येच अडकलेले असतात. जादूचे प्रयोग करून दाखवणारेही या शक्ती केंद्रांमध्येच अडकलेले असतात. कोट्यावधी पिशाच्य शक्ती ही शक्तींची केंद्रे
या परिसरातच आहेत. हातातून विभूती काढून दाखवणे, पाणी अथवा अग्नी निर्माण करून दाखवणे, रुद्राक्षाच्या माळेतून पाण्याच्या धारा काढून दाखवणे, विविध खाद्यपदार्थ तसेच लॉकेट निर्माण करून दाखवणे, स्वतःचे किंवा आपल्या सहकार्याचे डोके बाजूला काढून दाखवणे, शरीराचे 2 तुकडे करून दाखवणे असे सर्व चमत्कार अधोकुंडलिनी या क्षेत्रात येतात. असे चमत्कार करून दाखवण्यासाठी जप, तप, नामस्मरण काही करावे लागत नाही. या सर्व मायावी विद्या आहेत. भूतकाळ अचूक सांगणे, नजीकच्या भविष्यात घडणाऱ्या 1-2 घटना सांगणे, भविष्य काळात होणारा रोग सांगणे, आपल्या भक्तांच्या अंगामध्ये भूते घुसवून देणे व तुला शक्ती दिली आहे असे सांगणे, हे सर्व प्रकार अधोकुंडलिनीमध्ये येतात. स्वतःच्या घरात पिशाच्य शक्ती आणून ठेवणे, मुंजा, झोटिंग, बाईंगी भूत घरात आणून ठेवणे, पूर्वजांचे आत्मे अथवा स्मशानातील आत्मे आपल्या घरात आणणे, अशा सर्व गोष्टी अधोकुंडलिनीच्या प्रांतात येतात. या प्रांतात भरकटलेला मनुष्य हजारो वर्षे पिशाच्य लोकात अडकून पडतो. म्हणून अधोकुंडलिनीच्या अंतर्गत येणारी शक्ती केंद्रे कधीही जागृत करू नयेत. जरी ही जागृत झाली तरीही ती अपायकारक असतात. त्यामुळं या अधोकुंडलिनीची कोणतीही शक्ती जागृत करू नये असं स्वामीजी सांगत आहेत. तर हे असे अनेक चमत्कार करू शकतात लोक, जादूगारासारखे अनेक लोक चमत्कार करू शकतात. परंतु आपल्याला चमत्कारामध्ये न अडकता आपल्याला जी ऊर्ध्व कुंडलिनी आहे या कुंडलिनीवरती फोकस करायचा आहे. अधोकुंडलिनी जागृत करून अनेक चमत्कार करून दाखवणारे आणि हे चमत्कार म्हणजेच काही फार दिव्य आहे असे समजणारा सुद्धा काही वेगळा वर्ग आहे आणि तो आपल्या लक्षात येत नाही. तर या दोन्ही मधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण आजकाल सर्वत्र ज्ञान मोफत मिळत आहे, तसेच सर्वांना पटकन चमत्कार हवे असतात आणि हे असे चमत्कार किती घातक आहेत हे या सर्व माहितीवरून आपल्या लक्षात येईल. ईशा, द्वेष, मत्सर, कपट कारस्थान करणारे लोक, स्वार्थी माणसे अधोकुंडलिनीच्या छायेखाली येतात. तळव्यापासून मोठ्या तळ्यापर्यंतच्या प्रांताला अधोकुंडलिनीचा प्रांत असे म्हणतात. अंधकारमय अशा या अधोकुंडलिनीच्या प्रांताला पूर्ण तेजस्वी व प्रकाशमय बनण्यासाठी ईश्वर आत्म्याला मानवी देहाचे वरदान देऊन पृथ्वी तलावर पाठवतो. परंतु दुर्दैवाने स्वार्थाधीन होऊन मनुष्य अंधकारातच खितपत पडून राहतो. तो बाहेर येऊ शकत नाही. यासाठी पूर्वजांनी गणपतीची उपासना म्हणजे ओंकाराची उपासना सांगितलेली आहे. बघा आपण किती योग्य मार्गाने चाललो. आपला ओंकार ध्यान सुद्धा रोज क्लास सुरू आहे आणि ओंकाराची आराधना आणि ओंकाराचे ध्यान सुद्धा आपण नियमित केले तर आपली प्रगती झपाट्याने होणार. अंधकाराचा प्रांत जिथे संपतो तिथून उषःकालीन गुलाबी सोनेरी लालसर असा प्रकाशमय प्रांत सुरू होतो. या प्रांताला गणपतीचा प्रांत असे म्हणतात. येथून ऊर्ध्व कुंडलिनीचा प्रांत सुरू होतो. योगाच्या भाषेत यालाच मूलाधार चक्र असे म्हणतात. अधोकुंडलिनी ज्यांनी जागृत केलेली आहे त्या सर्वांचे अनुभव माझ्या पुस्तकात समाविष्ट करता येणे शक्य नाही. परंतु अधोकुंडलिनीचा विषय नीट समजावा म्हणून काही अनुभव पुढे देत आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेले व जाहिरातबाजी करणारे जितके काही विद्याधर अस्तित्वात आहेत ते सर्व अधोकुंडलिनीच्या क्षेत्रात येतात. हे स्वामीजींनी मला स्वतः सिद्ध करून दाखवलेले आहे. एकदा एक जादूगार प्रयोग करण्यासाठी त्यांच्या भागात आलेला असतो. तर वनिताताई स्वामीजींना म्हणतात आपण पाहायला जायचं का? तर स्वामीजी म्हणतात मी काही येत नाही पण तुम्ही जरूर जा. तर त्यासाठी ह्या वनिताताई तो प्रयोग बघायला गेलेले आहेत. तर त्या जादूगारांनी कित्येक वेगवेगळे प्रकारचे प्रयोग चमत्कारिक की जे आपल्या डोळ्यांना विश्वासही बसणार नाही असे अनेक प्रयोग करून त्यांनी दाखवले. तर त्या जादूगारानं काय काय केलं, एक ओढणीसारखा कपडा घेतला
तो रॉकेलमध्ये भिजवला व त्याची गोलाकार रिंग बनवून ती स्वतःच्या डोक्यावर ठेवली. जादूगाराच्या सहाय्यक माणसाने ती रिंग पेटवली व त्यावर पाणी भरून पातेले ठेवले व त्यात चहा पावडर, साखर, दूध इत्यादी घालून चहा तयार केला. डोक्यावर बराच वेळ चहा उकळत होता. चहाचा सुगंध संपूर्ण हॉलभर दरवळत होता. चहा तयार झाल्यावर त्यांनी प्रेक्षकांना 4-5 लोकांना बोलवून ती आग खरी आहे का याची खात्री करून दिली. प्रेक्षकातील काही लोकांनी त्या आगीवर कागद पेटवला, सिगारेट पेटवली, आग किती खरी आहे याची खात्री केली. त्यानंतर कपड्याची रिंग बाजूला काढली व प्रेक्षकातील लोकांना पाणी ओतायला सांगितले. तयार झालेला चहा त्याने प्रेक्षकातील 5-6 लोकांना दिला. जादूगाराने नंतर एक हवनकुंड केले. हवनकुंडामध्ये त्याने समिधा व कापूर ठेवून पेटवले. भरपूर ज्वाळा झाल्यानंतर तो अग्नी खरा असल्याची खात्री करून घेण्यास प्रेक्षकातील 4-5 लोकांना सांगितले. यानंतर त्या अग्नीत हात घालून त्याने अनेक रेशमी रुमाल बाहेर काढले व प्रेक्षकांमध्ये वाटले. जादूगाराने यानंतर जो चमत्कार केला तो महाअद्भुत चमत्कार होता. प्रेक्षकांच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा होता. प्रेक्षकातील एका सुंदर मुलीला त्याने बोलावले. ती मुलगी आम्ही ज्या रूम मध्ये राहत होतो त्या रूम पासून जवळच दुसऱ्या रूम मध्ये राहत होती. त्यामुळे आम्ही तिला अनेकदा पाहिले होते. ती जादूगाराची मदतगार असण्याची मुळीच शक्यता नव्हती. त्या मुलीला स्टेजवर बोलावले, एका व्हील चेअरवर बसवले. तिच्या अंगावर एक चादर टाकली. तिच्या कमरेपासून वरचा भाग कापला व तो उचलून 10-15 फूट दूर असलेल्या टेबलावर ठेवला. त्या मुलीला आम्ही आता 2 तुकड्यांमध्ये पाहत होतो. कमरेपासून वरचा भाग टेबलावर होता व ती मुलगी हात वारे करत सर्वांशी बोलत होती. तिचा कमरेखालील भाग हा खुर्चीत होता व ती पाय हलवत होती. सर्व प्रेक्षकांना डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे वाटले. अशा प्रकारे अनेक अद्भुत चमत्कार त्याने करून दाखवले. म्हणजे हे असे भयानक चमत्कार जादूगार लोक अधोकुंडलिनी जागृत करून करतात आणि ते आपल्याला फार काही दिव्य आहे असं वाटतं. तर यावर वनिताताईंनी स्वामीजींना प्रश्न विचारला की या जादूगाराने हे चमत्कार कसे काय केले. तर ते स्वामीजी म्हणतात तू स्वतःच जाऊन त्यांना विचार, ते जादूगार तुला ते सर्व काही सांगतील. तर त्यावर जादूगारानं सांगितलं वनिताताईंना की तुम्ही देवतात्मा असल्या कारणाने तुमच्या समोर जर मी खोटं बोललो तर माझी विद्या नष्ट होईल, म्हणून तुम्हाला मी खरे सांगणे भाग आहे. म्हणजे ह्या वनिताताई स्वतः विचारायला गेल्या तर म्हणले तुम्ही स्वतः देवता आहात, त्यामुळं मला तुम्हाला हे सगळं खरं सांगितलं पाहिजे, तर नाहीतर माझी विद्या नष्ट होईल. म्हणून ते सर्व खरं सांगतात की अधोकुंडलिनीची एक झलक म्हणून मी हे सर्व लिहिलेले आहे. पृथ्वी तलावरील 1000 पैकी 999 लोक अधोकुंडलिनीच्या अंतर्गत येतात. परंतु ईश्वराने आत्म्याला ऊर्ध्व कुंडलिनीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी मानव जन्म दिलेला असतो. प्रेमळ व परोपकारी स्वभावाची माणसे, ईश्वर भक्ती व नामस्मरण करणारी माणसे या केंद्राच्या पलीकडे जातात. हे जरी खरे असले तरी माया मोहाचे अनेक प्रांत अशा ईश्वर भक्त माणसाच्या आत्म्यांना अडकवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. सिद्धी व प्रसिद्धीच्या मागे लागलेले लोक गुडघ्यापासून नितंबापर्यंतच्या प्रांतामध्ये कुठेतरी अडकतात व येथेच त्यांचे अनेक जन्म व्यतीत होतात. याची जाणीव तळव्यापासून गुडघ्यापर्यंतच्या भागातच अडकलेली आहे. अशा आत्म्यांना लाखो वर्षे मनुष्य जन्मही मिळणे कठीण होते. बघा, यासाठी ह्या अघोरी विद्या कधीही शिकायच्या नसतात किंवा आपण त्यामागे धावायचे नसते. आजकाल सर्वत्र अतिशय सुळसुळाट आहे नवीन प्रकार शिकवण्याचा आणि त्याचे चमत्कार लगेच दाखवण्याचा की आम्ही हे 3 दिवसात दाखवतो, 3 दिवसात हे करून देतो, परंतु त्याचा काहीही उपयोग नाही. या सर्व अघोरी विद्या आहेत आणि हे जर चुकून कोणी केलं तर जन्मोजन्मी
आत्मा मनुष्य देहामध्येच अडकून राहणार, त्याची प्रगती होणार नाही. असं इथं स्पष्ट लिहिलंय की अशा आत्म्यांना लाखो वर्षे मनुष्य जन्मही मिळणे कठीण होते. आता आपण ऊर्ध्व कुंडलिनी याविषयी माहिती घेऊया. मूलाधार चक्रामध्येच गणपतीचा प्रांत सुरू होतो. खऱ्या अर्थाने ओंकाराची सुरुवात येथून होते. येथे वास्तव्य करून राहणाऱ्या शक्तीला कुंडलिनी असे म्हटले जाते. अंगी परिपूर्ण सात्विकता आणल्याशिवाय येथपर्यंत पोहोचताच येत नाही. लोकांनी कमीत कमी येथपर्यंत तरी पोहोचावे म्हणून अनेक ग्रंथ लिहिले आहेत. प्रत्येक कार्याच्या आरंभी श्री गणेश स्मरण केले पाहिजे असा सक्त कायदा केला गेला. हा गणपती म्हणजेच ओम. हा गणपती म्हणजे सृष्टीचा आरंभ, निराकाराचा आरंभ, निर्गुणाचा आरंभ. ओम म्हणजेच आपला श्वासोच्छ्वास. बघा आलं की नाही आपण आपल्या मूळ ह्याच्यावरती की ओंकार आणि ओम म्हणजे श्वासोच्छ्वास म्हणजे ध्यानाला किती अपरिमित महत्व आहे हे आपल्याला वारंवार हे पुस्तकातून आपल्याला मिळते का मिळतं याचा सगळ्यांनी जरा विचार करा की ध्यान हे सर्व आपल्या ग्रुपनी वाढवलं पाहिजे. प्रत्येक मानवाने ओम पर्यंत पोहोचावे, आपला श्वासोच्छ्वासाच्या मुळापर्यंत पोहोचावे म्हणून ओमला गणपतीचा आकार देण्यात आला आहे. हत्तीची सोंड ओंकारासारखी दिसते म्हणून गणपतीची प्रतिमा निर्माण करण्यात आली. खोट्या नाट्या कथांनी भरलेले गणेश पुराण लिहिण्यासाठी लेखक कवी सरसावले, पण हे सर्व करण्याच्या पाठीमागे सर्वांचा एक चांगला उद्देश होता आणि तो चांगला उद्देश म्हणजे श्री गणेश गजानन गणपती म्हणजेच ओम. ओम म्हणजेच श्वासोच्छ्वास, याला विसरू नका. नाकाचा आकार पहा, ओम सारखा दिसतो. त्यातून वाहणारा श्वासोच्छ्वास म्हणजे ओम नव्हे का? एखाद्या लहान बाळाला उपडे झोपवा, त्याच्या नितंबापासून डोक्यापर्यंतच्या भागाकडे पहा, तेथे तुम्हाला ओमचा आकार दिसून येईल. या ओमला सामान्य जनतेसाठी सुटसुटीत करण्यात आले. हत्तीचे तोंड बसून गजमुख नावाच्या गणपती बाप्पाला तयार करण्यात आले. गणपती स्तोत्र व गणपती अथर्व शीर्ष लिहून गणपतीचे स्मरण सर्वसामान्य जनतेला सुलभ करून देण्याचा प्रयास करण्यात आला. या सर्व गोष्टींच्या मुळाशी समस्त ज्ञानी जनांचा एकच उद्देश होता, स्वतःचा उद्धार करून घ्या. या सर्वाचे फलित काय झाले ते आपण पाहतोच. म्हणजे आपण केवळ हे स्तोत्र म्हणत बसतो, परंतु ओंकार ध्यान हे इथून पुढून करणं हे जास्त गरजेचं आहे. श्वासोच्छ्वासावरती ध्यान करणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजेच गणपती या देवतेची मूर्ती पूजा केवळ न करता जर आपण ओंकार ध्यान केलं तर ते अतिशय श्रेष्ठ दर्जाचं होईल असं इथं स्वामीजींना सांगायचं आहे. गणपतीची निर्मिती ही अशा प्रकारे झाली. थोडक्यात आध्यात्मिक अर्थ असा की ईश्वराचे नामस्मरण करा, दानधर्म करा, परोपकार करा, कोणालाही दुखवू नका, अहंकार करू नका, कोणाचे वाईट व्हावे असे चिंतन करू नका, सत्कर्म करा, दुष्टपणा करू नका, आनंद, शांती, प्रेम, समाधान, परोपकार, दान, नम्रता अशा सद्गुणांचे आचरण करा. म्हणजे तुमची जाणीव विकसित होऊ लागेल व तुम्ही गणपती या स्टेज पर्यंत पोहोचाल. आलं आपण परत आपल्या ठिकाणी जाणीव विकसित करणे, आपली जे अवेअरनेस आहे तो वाढण्यासाठी हे जे गुण आहेत ते आपल्या अंगी बाणवले पाहिजे. म्हणजे 6 व्हर्च्यू ऑफ हार्ट्स हे जर आपण वाढवले तर आपली जाणीव म्हणजेच चेतना विकसित होईल, अवेअरनेस वाढेल आणि मग आपण कुठे जाणार? गणपती या स्टेज पर्यंत. इथं पोहोचल्यानंतर आपण मुख्य मूलाधार चक्राची इथून सुरुवात होते. गणपती स्टेजच्या जवळपास पोहोचल्यानंतर बघा लक्षपूर्वक ऐका, गणपती स्टेजच्या जवळपास पोहोचल्यानंतर जप, नामस्मरण, स्तोत्र पठन
पूजा अर्चा या बाह्य उपासनेची आवश्यकता राहत नाही. या कसल्या उपासना आहेत? जप, नामस्मरण, स्तोत्र पठण, पूजा अर्चा या बाह्य उपासना आहेत. आपण नवरात्रामध्ये मॅडमनी आपले देवी भागवत पुराणामध्ये सुद्धा हे सर्व घेतलेलेच आहे की 4 प्रकारच्या कशा पूजा आहेत त्या. मूर्तीपूजा, मानसपूजा, परापूजा, परा अपरा पूजा. तशाच ह्या सर्व बाह्य पूजा आहेत पहिल्या अवस्थेमध्ये बोलणाऱ्या. तर या जे आहे जप, नामस्मरण, स्तोत्र पठण, पूजा अर्चा या बाह्य उपासनाची आवश्यकताच राहत नाही. केव्हा राहत नाही? तुमच्याकडे हे 6 व्हर्च्यू ऑफ हार्ट्स जर आले आणि जर तुमची जाणीव विकसित झाली तर या सर्व बाह्य उपचार आहेत असं स्वामीजीला म्हणायचं आहे. किती सोप्या गोष्टी असतात बघा. आपण याकडे दुर्लक्ष न करता जे पारंपरिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अडकून ठेवतो. मग जर नवीन ज्ञान मिळालेलं आहे तर आपल्या काही जुन्या गोष्टी कमी करून नवीन गोष्टी आपण नक्कीच अंगीकारल्या पाहिजेत. तर या स्टेजला गेल्यानंतर या उपासनेची आवश्यकता राहत नाही. प्रारब्ध शुद्धी झालेली असते. पूर्वजांचा उद्धार झालेला असतो. श्वास आपोआप ऊर्ध्व होऊ लागतो. वर वर चढू लागतो. मनात उठणारे विचारांचे वादळ शांत होऊ लागते. येथे खऱ्या अर्थाने गणपती प्रांतात, गणेश प्रांतात, निर्गुणाच्या प्रांतात साधकाचा प्रवेश झालेला असतो. येथेच आपोआप सोहम साधना सुरू होते. श्वास घेताना सो व सोडताना हम जो नैसर्गिक ध्वनी होत असतो त्या ध्वनीवर फक्त लक्ष ठेवायचे असते. प्रारंभी बराच काळ श्वास घेताना सो व सोडताना हम असे मनात म्हणायचे असते. नंतर हळूहळू फक्त लक्ष ठेवले तरी पुरते. मॅडमनी आपल्याला हे सोहम ध्यान पण शिकवलेलं आहे. पिरेमिडमध्ये हे मागच्या वेळेला मॅडमनी बरोबर ध्यान हे घेतलेलं होतं. या साधनेलाच ओंकार साधना असे म्हणतात. येथे निर्गुण साधनेचा प्रारंभ होतो व हळूहळू मनोलय होऊ लागतो. मनोलय ही एक खूप उच्च अवस्था आहे. साधक भक्तिमान असेल तर नाद, बिंदू, कला अशा विविध आध्यात्मिक प्रगतीचे दिव्य अनुभव त्याला येऊ लागतात. साधकाच्या देहातच देवता प्रकट होऊ लागतात. सूक्ष्म देह शुद्ध होतो. कुंडलिनी व चक्रे जागृत होतात. हनुमान किंवा मारुती या अवस्थेकडे साधकाचा प्रवास सुरू होतो. गणपती या स्टेजमध्ये त्याला मुक्ती प्राप्त झालेली असते. आता त्याचा प्रवास जीवन मुक्तीच्या दिशेने सुरू झालेला असतो. बघा, सोहम साधनेचं फार इथं छान महत्व सांगितलेलं आहे. यानंतर हनुमान आणि मारुती अवस्थेची आपण माहिती घेणार आहोत. सूक्ष्म देह शुद्ध होतो, पारदर्शक होतो. साधक देहातून बाहेर पडतो व ब्रह्मांडात सूक्ष्म देहाने फिरू लागतो. ब्रह्मांडाच्या दुसऱ्या टोकाला तो गेला तरी स्थूल देहाबरोबरचा त्याचा संपर्क कधीही तुटत नाही. कारण स्थूल देह व सूक्ष्म देह यांना जोडणारी एक रुपेरी दोरी असते, म्हणजे सिल्वर कॉर्ड. ब्रह्मांडातील विविध लोकांमध्ये फिरून तेथील ज्ञान मिळवून तो परत आपल्या देहात येऊ शकतो. रामायणामध्ये मारुतीच्या शेपटीचे बहारदार वर्णन आहे. ही शेपटी म्हणजेच रुपेरी दोरी म्हणजेच सिल्वर कॉर्ड. प्रत्येक माणसाच्या नाभीतून ही सूक्ष्म दोरी बाहेर पडते. मानवी नजरेला ती दिसत नाही. मृत्यूच्या वेळी ही दोरी तुटते व स्थूल देहाचा मृत्यू होतो. सूक्ष्म देह जेव्हा बाहेर पडतो तेव्हा साधक आपल्या स्थूल देहाला पाहतो. स्थूल देहाच्या नाभीतून सूक्ष्म देहाच्या नाभीपर्यंत रुपेरी दोरी दिसते. ही दोरी पाऱ्याप्रमाणे चमकते. 1 इंचाहून थोडी जास्त रुंद असते. जिलेटिन पेपरहूनही पातळ असते. सूक्ष्म देह स्थूल देहापासून जसजसा दूर जाऊ लागतो तशी ही दोरी लांब होत जाते. म्हणून म्हणतात मारुतीच्या शेपटीला अंत नाही. मारुती म्हणजे सूक्ष्म देह व शेपटी म्हणजे रुपेरी दोरी. ही अशी ही अवस्था आहे.
सूक्ष्म देहामध्ये 7 चक्रे असतात. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहसा हे आपल्या सर्वांना पाठ झालेला आहे. याशिवाय 3 उपचक्रे असतात. मनश्चक्र, सोमचक्र, ललना चक्र. स्थूल देहामध्ये कुंडलिनी शक्ती व चक्रे असतात. या मार्गाला कुंडलिनी मार्ग असे म्हणतात. सूक्ष्म देहामध्ये जी चैतन्य केंद्रे आहेत त्यांना घाट असे म्हटले जाते. या मार्गाला पश्चिम घाट असे म्हणतात व यातील चैतन्य केंद्रांना श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ, भ्रमरगुंफा, पूर्णगिरीपीठ, ब्रह्मरंध्र असे म्हणतात. मानवाची जाणीव जसजशी विकसित होत जाते तसतशी माणसाची आध्यात्मिक प्रगती होते व तो ईश्वरात लय पावू लागतो. आता आपण कुंडलिनी ध्यान शिकलेलो आहोत, सर्वजण करत आहोत. चक्रा कसे जागृत करायचे हे पण आपण शिकत आहोत. बऱ्याच जणांची चक्र जागृत झालेली आहेत. कुंडलिनी सुद्धा बऱ्याच जणांची शेक झालेली आहे. तसंच इथे जे हे वाक्य आहे की मानवाची जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस जशी विकसित होत जाईल तशी माणसाची आध्यात्मिक प्रगती होते. म्हणजे चक्रा बॅलन्स करून आपण हे सर्व करतच आहोत, परंतु जाणीव किंवा कॉन्शियसनेस या गोष्टीवरती सुद्धा आपण खूप फोकस केला पाहिजे. म्हणजे सतत आपण अवेअरनेस मध्ये राहून, योग्य चेतनेमध्ये राहून ही आपली जी चक्र जागृत झालेली आहेत ती अधिक काळपर्यंत कशी राहतील जागृत, यासाठी कॉन्शियसनेस ही अवस्था फार महत्वाची आहे. ही गोष्ट क्रमशः होत असते, एकदम होत नाही. प्रथम देहाला स्थिर करावे लागते, नंतर मन स्थिर करावे लागते. मन स्थिर झाले की विचार चक्र पूर्णपणे थांबवावे लागते. तदनंतर कल्पना विलास बंद करावे लागतात. आपण बऱ्याच वेळेला कल्पना ध्यानामध्ये ट्रान्समध्ये जातो किंवा वेगवेगळ्या कल्पना करतो. मला हे दिसलं, मला ते दिसलं. तर हे कल्पना विलास पूर्ण बंद करावे लागतात. विचार करणे व कल्पना करणे संपूर्णपणे थांबवावं लागतं. संपूर्ण विचार शून्यता आणावी लागते. आणि कल्पना सुद्धा की मी आता कोणत्या डायमेन्शन मध्ये आहे असं पण आपण करतो ना विचार. तर हे सुद्धा विचार, या कल्पना सुद्धा थांबवाव्या लागतात. हे असे असावे, आपल्याला असं वाटतं ना आपण आता हे असं असं असावं, ही वृत्ती पूर्णतः सोडून द्यावी लागते. इतक्या सर्व गोष्टी जमल्या की मग सूक्ष्म देहात प्रवेश होतो व सूक्ष्म देहातील साधना सुरू होतात. पश्चिमेचा घाट योग्यांना चांगलाच दमवतो. म्हणजे इथून पुढचा जो प्रवास आहे या योगीजनांना जरा अवघड जातो. म्हणून याला दमघटकी घाटी असे म्हटले जाते. सूक्ष्म देह व त्याच्या साधना हा सर्व रहस्यमय भाग असून यातील थोडक्यात जे सांगता येतील तेवढे मी तुम्हाला सांगितले आहे. स्थूल देहाचा आकारा एवढाच सूक्ष्म देह असतो. स्थूल सूक्ष्म देहाच्या भूमध्यामध्ये आणखी एक देह असतो, याला कारण देह असे म्हणतात. कारण देहामध्ये हजारो जन्मांमध्ये केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे गाठोडे असते. या गाठोड्याला संचित म्हणतात. कारण देहातील या संचिताचे गाठोडे जळून भस्म व्हावे लागते, तरच योग मार्गात प्रगती होते. नाहीतर साधक प्रगती करू शकत नाही. कारण देह ज्योतीप्रमाणे दिसतो. कारण देह ज्योतीप्रमाणे दिसतो. आपल्या अंगठ्या एवढा म्हणजे सुमारे 2 इंचाचा असतो. या 2 इंच आकाराच्या ज्योतीला बघून एका संतांनी म्हटले आहे, राम झरोका बैठके सबका मुजरा लेत, जिसकी जैसी चाकरी वैसा उसका देत. म्हणजेच काय म्हणतात हे संत, कारण देह ज्योतीसारखा दिसतो. या ज्योतीकडे पाहूनच हिंदी संत म्हणतात, भ्रमरगुंफेमध्ये असणारी ही ज्योती म्हणजेच राम आहे. मनुष्य चांगली वाईट अशी जी काही कर्मे करतो त्याकडे तो साक्षी भावाने पाहत आहे व ज्याचे जसे कर्म असेल तसे फळ देत आहे. या कारण देहाच्या आतमध्ये एक नील बिंदू असतो.
त्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये काय आहे? नीलबिंदू आहे. आणि हा नीलबिंदू म्हणजेच महाकारण देह. येथपर्यंत प्रवास झाल्यानंतर योगी परमेश्वर स्वरूप होतो, चैतन्यमय होतो. आता हे आपल्याला सगळं मॅडमनी शिकवलेलं आहे. कारण देह, महाकारण देह. सूक्ष्म देहाचं शुद्धीकरण कसं होतं? याच्या 4 स्टेप्स दिलेले आहेत की ज्या आपल्याला माहित आहेतच, फक्त परत एकदा आपण त्याच्यावरती फोकस करूया. सूक्ष्म देहाचे शुद्धीकरणासाठी अनेक प्रकारच्या मार्गाचा अवलंब केला जातो. सात्विक देवदेवतांच्या स्तोत्रांचे पाठ केले जातात. सात्विक देवदेवतांच्या स्तोत्राचे पाठ केल्याने सूक्ष्म देह तर शुद्ध होतोच, पण त्याचबरोबर ज्या देवतेच्या स्तोत्राचे तुम्ही पाठ करता त्या देवतेची कृपा होते. अशा अनेक स्तोत्रांचे पाठ केल्याने देवतांची कृपा होते व व्यावहारिक जीवन सुखी होते. सूक्ष्म देह शुद्ध होण्यास मदत होते, तेजस्विता वाढते. साधारणपणे कुठल्याही स्तोत्राचे 1,00,000 पाठ केले असता त्या देवतेची कृपा होते, असा अनुभव आहे. म्हणून स्तोत्र नेहमी छोटे निवडावे. त्याला 1,00,000 पाठ करायचे आहेत, त्यांना जर स्तोत्र छोटस निवडलं तर 1,00,000 पाठ करण्यासाठी त्या साधकाला सोपे जाईल. दुसरा मार्ग नामस्मरण. सात्विक देवतेचे अखंड नामस्मरण करावे. सुमारे 14 कोटी नामस्मरण केल्यानंतर सूक्ष्म देह बऱ्याच प्रमाणात शुद्ध होतो. बघा, ज्यांना स्तोत्र पाठ करायचे त्यांनी किती? 1,00,000 पाठ करायचे. आणि ज्यांना नामस्मरण करायचे त्यांनी 14 कोटी वेळा नामस्मरण करायचे. म्हणजे सोपं कुठलं आहे बघा. म्हणून मी तुम्हाला सांगते की ध्यान करणं सोपं आहे का हे 14 कोटी नामस्मरण करणं सोपं आहे का 1,00,000 स्तोत्र पाठ करणं सोपं आहे? येथे साधकाने सावध राहणे आवश्यक असते. तामस शक्तींच्या स्तोत्राचे पाठ कधीही करू नयेत, तसेच तामस शक्तींचे नामस्मरणही करू नये. नामस्मरण नेहमी सात्विक देवतेचे करावे. सात्विक देवतेचे नामस्मरण केल्याने आत्म्याची प्रगती लवकर होते. तामस शक्तींची भक्ती करणे म्हणजे शाळेत न जाता मी इंजिनियरची परीक्षा सहज पास होईन असे म्हणण्यासारखे आहे. तिसरा मार्ग मंत्र जप. एकाच आसनावर बसून न हलता न डुलता सात्विक मंत्राचा जप करत राहावे. 5 मिनिटांपासून सुरुवात करून 3.5 तासांपर्यंत वेळ वाढवत जावा. ज्यांना मंत्र जप करायचे त्यांनी 5 मिनिटांपासून एकाच जागेवर 3.5 तास मंत्र जप करत बसायचं असं इथं लिहिलेलं आहे. दररोज सकाळी 3.5 तास व संध्याकाळी 3.5 तास, म्हणजे किती झाले बघा? 7 तास एका जागेवर बसून मंत्र जप करायचा आहे. आणि असं जर केलं तर तुम्हाला अतिशय दिव्य अनुभव येतात. म्हणजे किती पेशन्स असावे लागतात साधनेमध्ये सुद्धा. आपल्याला काय वाटतं, थोडा काळ जर मंत्र जप केला किंवा थोडा वेळ स्तोत्र पठण केलं की देवतेनं प्रसन्न झालं पाहिजे. परंतु तुमची साधना ही तपश्चर्याच आहे ना. आता विचार करा, हे 7-7 तास जर एका जागेवर बसून मंत्र जप करणं ही पण केवढी मोठी तपस्या झाली. आणि त्याच वेळेला अनुभव येतात, तोपर्यंत येत नाहीत. चौथा मार्ग ध्यान. ध्यान या विषयावर मी माझ्या पुस्तकांमधून बरेच लिहिलेलं आहे. वाचकांनी ते मुळातून पाहावे. इतरही अनेक स्वामीजींची पुस्तकं आहेत, त्यामध्येही ध्यानाविषयी अतिशय माहिती भरपूर दिलेली आहे. ध्यानाने सूक्ष्म देह पूर्णपणे शुद्ध होतो. अध्यात्मात प्रगती होते. सुरुवातीला काही काळ श्वासाबरोबर मंत्राचा जप करावा. मन एकाग्र होऊ लागल्यावर श्वासावर लक्ष ठेवावे. या मार्गात भरपूर प्रगती झाल्यानंतर श्वासाला सहस्रार चक्राकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या मार्गाने सूक्ष्म देह शुद्ध होतो. बघा, हे ध्यान ही 4थी स्टेप दिली आणि सुरुवातीला या 3 स्टेप दिलेले आहेत. कारण आपण सर्वजण ध्यानी आहोत आणि आपल्याला अतिशय सोपा मार्ग मॅडमनी आपल्याला शिकवलेला आहे. स्वामी दत्तावधूतांचं एक इथं ओवी दिलेली आहे. विश्व ईश्वराचा खेळ, येथे न चाले ढवळाढवळ. न जळे अहंकाराचा पीळ, मी केले म्हणत असे. मग शिक्षा भोगणे लागे, शक्ती झोडती मागे पुढे. जाळती अहंकार कर्म भोगे, मग शांती मिळत नसे.
यानंतर स्वामीजी पुढचं ते प्रकरण संपलेलं आहे. तर आता पुढच्या प्रकरणामध्ये दत्तदुर्गा संवादातील काही प्रश्नोत्तर आलेली आहेत. सिद्ध योग्यांचे माहेरघर अशा हिमालयामध्ये श्री स्वामीजी बरोबर मी प्रवास करत होते. या ज्या वनिता ताई आहेत त्यांनी अनेक वर्ष स्वामीजींबरोबर घालवलेली आहेत आणि अतिशय जवळून स्वामीजींची सेवा केलेली आहे. त्यामुळे ह्या अतिशय बारकाव्याने त्यांचे अनुभव लिहू शकतात, त्यांनी लिहिलेले आहेत. मी प्रश्न विचारत होते व स्वामीजी उत्तर देत होते. श्री महाअवतार बाबा एकेकाळी ज्या परिसरात फिरत होते त्या परिसरामध्ये म्हणजे द्वाराहाट, द्रोणागिरी पर्वत, ग्वालदम, राणीखेत या परिसरात आम्ही राहत होतो. बघा कुठे कुठे ध्यान केले या सर्वांनी. या काळात आमच्याकडे जी प्रश्नोत्तरे झाली त्या प्रश्नोत्तराच्या संवादाचे एक पुस्तक श्री दत्तदुर्गा संवाद या नावाने प्रकाशित केले आहे. श्री दत्तदुर्गा संवाद या पुस्तकामध्ये श्री स्वामीजींनी दिलेल्या अनेक प्रश्नांच्या उत्तरापैकी 125 प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. यावर मनन चिंतन होणे अतिशय आवश्यक होते म्हणून ते पुस्तक त्यांनी सेपरेट काढले. द्रोणागिरी पर्वतातील एका कुटीमध्ये मोकळ्या वातावरणामध्ये आम्ही दोघे बसलो होतो. त्या कुटीला फक्त छप्पर होते. ती गोल आकाराची कुटी चारही बाजूनी मोकळी असल्या कारणाने चारही दिशांना भव्य दिव्य हिमालयाचे दर्शन होत होते. कौसानी पर्वतरांगेतील बर्फाच्छादित शिखरांवर सूर्याची किरणे पडून ती शिखरे गुलाबी रंगाची दिसत होती. कौसानीचं वर्णन आपण मानस सरोवर जे आपण पुस्तक विश्लेषण ऐकलं तिथं बरंच आपण ऐकलेलं आहे. आपल्या अमृता मॅडमनी जे पुस्तक घेतलं होतं त्याच्यामध्ये या हिमालयाचं कौसानी या भागाचं वर्णन अतिशय तिथं छान आलेलं आहे. या दिव्य वातावरणात मी श्री स्वामीजींना अनेक प्रश्न विचारले व त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले. तर श्री दुर्गा प्रश्न विचारतात, कुंडलिनी व षटचक्रे याच्या पलीकडे काही आहे का? याविषयी अधिकारवाणीने कुठल्या ग्रंथात लिहिले आहे का? कुंडलिनी तर श्री दत्त उत्तर देतात, कुंडलिनी व षटचक्रे याच्या पलीकडे बरेच काही आहे. थर्मामीटर मधील लाल रंगाच्या पाऱ्याप्रमाणे कुंडलिनी मूलाधार चक्राजवळ असते. ती षटचक्राचे भेदन करते व त्यानंतर तिचे कार्य संपते. ती मावळते किंवा अदृश्य होऊन जाते. त्या चैतन्यमय शक्तीला नंतर मारुती असे म्हटले जाते. या अवस्थेला पोहोचल्यानंतर साधकाला मारुती अशी स्टेज प्राप्त होते. साधकाचा प्रवेश सूक्ष्म देहामध्ये झालेला असतो आणि साधक सूक्ष्म देहाद्वारे नंतर साधना करू लागतो. म्हणजे षटचक्र भेदनानंतर साधकाला मारुती अवस्था प्राप्त होते आणि तो त्यानंतर सूक्ष्म देहाच्या द्वारेच साधना करू लागतो. तर असा हा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे, पुढचं जे प्रकरण आहे ते छान आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचा आलेख दिलेला आहे. आवडते जे काही जे श्लोक आहेत ज्ञानेश्वरी मधले ओव्या ज्या आहेत त्या आपल्या स्वामी महाराजांनी घेतलेल्या आहेत. तर ही जी ओवी आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू दावूनी गेला उद्देशू महावेशू. हा ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील श्लोक आहे. या ओवीपैकी फक्त पिंडे पिंडाचा ग्रासू या 1/4 ओवीचा किंवा 3 शब्दांचा अर्थ जरी मी तुम्हाला समजावून सांगायचे ठरवले तरी यावर 10-20 पाने अगदी आरामात लिहिता येईल. इतका गूढ रहस्यमय अर्थ ज्ञानेश्वरांनी फक्त 1/4 ओवीत सांगितलेला आहे. आपल्याला मॅडम सांगतातच बघा, पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडे पिंडाचा ग्रासू म्हणजे पिंड म्हणजे शरीर, शरीराने शरीराला खाऊन टाकणे असा हा छोटा अर्थ आहे. पिंडे पिंडाचा ग्रासू म्हणजे शरीराने शरीराला खाऊन टाकणे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नरदेह हे इतके सुंदर साधन आहे की या साधनाच्या योग्य रीतीने वापर केल्यास नराचा देहासहित नारायण होतो.
या देहामध्ये कोट्यावधी गुप्त विद्या, लाखो रहस्ये, हजारो शक्ती दडलेल्या आहेत. आणि खरोखर आपल्या सर्वसामान्य लोकांना या गोष्टीचं बिलकुल ज्ञान नाही. आणि जरी ज्ञान झालं तरी सुद्धा आपण आळसामुळं या अनेक गोष्टींचा, मिळालेल्या ज्ञानाचा वापर करत नाही. या देहामध्ये कोट्यावधी गुप्त विद्या, लाखो रहस्ये व हजारो शक्ती दडलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर योग्य प्रकारे साधना केल्यास मनुष्य देहासहित अमर होऊ शकतो. त्याचा देह वायुमय होऊ शकतो. माणसाला स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह व महाकारण देह असे 4 प्रामुख्याने देह असतात. पूर्वजन्मांमध्ये जर दुष्टकर्मे केली असतील तर सूक्ष्म देहावर व मनबुद्धीवर अनेक आवरणे पडतात. हीच आपली आवरणं आपण आता ध्यानाच्या माध्यमातून झटकून टाकत आहोत. कंदिलातील काचेवर कार्बन धरल्यामुळे ज्याप्रमाणे आतील ज्योतीचा प्रकाश बाहेर येत नाही, त्याप्रमाणे दुष्कर्माच्या काळ्या आवरणांमुळे महाकारण देहातील परमात्म्याचा प्रकाश बाहेर पडत नाही. पिंडे पिंडाचा ग्रास. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनुष्य देहरूपी हत्याराचा वापर करा. मनुष्य देह हे फार मोठं यंत्र आहे, हत्यार आहे. तर या देहाचा वापर करा, योग्य प्रकारे साधना करा. सूक्ष्म देहावरील तुमच्या देहाच्या आकाराच्या असंख्य काळ्या आकृती सोहम ध्यानाने नष्ट करा. सोहम ध्यान हे प्रायमरी स्टेजचे ध्यान आहे. इथून सुरुवात करायला सांगितलेली आहे ज्ञानेश्वरांनी. ही जर सुरुवात तुम्हाला करायची आहे, सूक्ष्म देहावरच्या असंख्य काळ्या आकृती नष्ट कशाने होतील? सोहम ध्यानामुळे. अशा रीतीने शरीरानेच तुमच्या शरीराच्या आत दडलेली असंख्य काळी शरीरे नष्ट करा. बघा, हे आपण सर्वांनी करायचं आहे. सर्व स्वतःच स्वतः हे जर केलं, दुसऱ्या कोणीही बाहेरून करायची आवश्यकता नाही. कारण आपण अहम ब्रह्मास्मी, आपणच सर्व काही आहोत. आपल्या सुलक्षणा मॅडमच्याही कालच्या सेशनमध्ये तेच आले, सर्व काही आपण आहोत. तर आपणच ही आपल्या सर्व ज्या काळ्या आकृत्या आहेत, तुमच्या शरीराच्या आत दडलेली असंख्य काळी शरीरे नष्ट करायची आहे. हे कोण करू शकतो? स्वतः आपणच करू शकतो. हे करत असताना हळूहळू जसजशा या काळ्या आकृती नष्ट होतील तस तसे महाकारण देहातील परमात्म्याचे किरण बाहेर पडू लागतील. इथं पेशन्स पाहिजे. आपण सर्व काही करतोय, परंतु आपल्याला पटापट सगळं हवं असतंय, किंवा आपण तेवढा वेळ पण देत नाही, आपलं ध्यान वाढवत नाही. आपण ध्यान अर्धा तास करतो आणि सर्व काही झालं असेल अशी अपेक्षा ठेवतो. जर आपण इथंच जर ध्यान वाढवलं 1 तास सकाळी, 1 तास संध्याकाळी, तर ही सर्व काळ्या आकृती लवकर नष्ट होऊन महाकारण देहातील परमात्म्याचे किरण बाहेर पडू लागते. कुंडलिनी व षटचक्रे जागृत होती. त्यावेळी अत्यंत सावध राहावे लागेल, कारण अंतिम ध्येय प्राप्त होईपर्यंत शक्तींना आणि सिद्धींना न भूलता पुढे प्रवास चालू ठेवावा लागतो. कारण ही अवस्था, ह्याच्यातून आपण बाहेर पडलो की शक्ती प्राप्त होतात, आपोआप शक्ती प्राप्त होतात, सिद्धी प्राप्त होतात. मग याच्यामध्ये मनुष्याची अडकण्याची शक्यता असते, कारण त्याला सर्व काही सहजासहजी मिळत जात. बऱ्याच जणांच्या आपल्या ग्रुपमधल्या बघा, बोलता क्षणी इच्छा पूर्ण व्हायला लागल्या, मनात आल्या की काही गोष्टी बऱ्याचशा पूर्ण होतात. तर त्याची कारणं ही आहेत की आपली ग्रुपची चेतना तेवढी वाढली, सर्वजण आपण ध्यानी आहोत आणि त्यामुळेच सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला लागलेली. नाद बिंदू कला यांचे प्रांत ओलांडून पुढे जावे लागते. मन निर्विकल्प होते व शेवटी अशी अवस्था येते की साधक देहासहित अदृश्य होतो. पुढचा श्लोक आहे, पुढची ओवी आहे ज्ञानेश्वरांची. आईके शक्तीचे तेज जव लोपे, तव देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची या. एरवी आलिदाची असे, सावयव तरी दिसे, परिवायूचे का जैसे वळिले होय. तैसे होय शरीर, तैते म्हणती खेचर, ते पद होता चमत्कार पिंडी जणी. तेथे साधक निगोनी जाये,
मागा पाऊलांची ओळ राहे, तै ठाई ठाई होय आणि मादिक. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील ही ओळी दिलेली आहे. याचा अर्थ आपण आता पुढे बघूया. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधनेने साधक देहासहित अदृश्य होतो. त्याचे शरीर वायुमय होते. तुमच्या डोळ्यांना त्याचे शरीर दिसते, पण त्याच वेळी तो चराचरात भरून राहतो. या अवस्थेला खेचरी अवस्था म्हणतात. साधकाची इच्छा असो अथवा नसो, एकाच वेळी लाखो लोकांना चमत्कार दिसू लागतात. असा साधक वाटेने नुसता चालला जरी गेला किंवा एखाद्या ठिकाणी वाटेत जरी उभा राहिला तरी लोकांना काहीतरी दिव्य अनुभव आल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था पुढची येते. अशी अवस्था प्राप्त झाली की ही अंतिम अवस्था नव्हे. प्राप्त होणाऱ्या सिद्धी व प्रसिद्धीला न भूलता साधकाने सतत पुढे जात राहायला हवे. येथे कोठेही अडकल्यास पुढील मार्ग अवरुद्ध होण्याची दाट शक्यता असते. यामध्ये सिद्धीमध्ये प्रसिद्धीमध्ये अडकू नये. सिद्धी प्रसिद्धी सत्ता व पैसा या सर्व गोष्टींपासून दूर राहणेच चांगले असते. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील पिंडे पिंडाचा ग्रासू या 3 शब्दांचा किंवा 1/4 ओवेचा अर्थ मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितला. तुमचा मूळ प्रश्न असा की कुंडलिनी व षटचक्रांच्या पलीकडे काही आहे का, असा आहे. त्याचे उत्तर थोडक्यात सांगतो, तेही ज्ञानेश्वरींच्या शब्दात. नामस्मरण, अखंड ईश्वर चिंतन, दान, परोपकार, नम्रता, सद्गुणांचे आचरण केल्यानंतर प्रारब्ध शुद्ध होते. मनाची एकाग्रता साध्य होऊ लागते. मनाची एकाग्रता साध्य झाल्यानंतर सोहम साधना आपोआप सुरू होते व त्यानंतर कुंडलिनी शक्ती जागृत होते. कुंडलिनी शक्तीचे बहारदार वर्णन श्री ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात केलेले आहे. कुंडलिनी शक्ती जागृत झाली, सर्व चक्रे जागृत झाली, पिंडे पिंडाचा ग्रासू म्हणजे काय तेही कळेल. परंतु तुमचा प्रश्न कुंडलिनी व षटचक्रांच्या पलीकडे आहे काय, असा आहे. आता त्याविषयी सांगतो. मूलाधार ते सहस्रार चक्र येथपर्यंतचा प्रवास संपल्यानंतर योगाचा अतिशय कठीण असा भाग सुरू होतो. रामायण व महाभारत हे दोन्ही ग्रंथ योगाच्या या अत्यंत कठीण प्रवासाचे वर्णन करणारे ग्रंथ आहेत. योगी लोक या मार्गाला पश्चिमेचा घाट असे म्हणतात. देहामध्ये ज्याप्रमाणे कुंडलिनी व चक्रे असतात त्याचप्रमाणे सूक्ष्म देहामध्ये अत्यंत अवघड घाट असतात. यामध्ये श्रीहाट, गोलहाट, औटपीठ, भ्रमरगुंफा, पूर्णगिरीपीठ, ब्रह्मरंध्र असे घाट असतात. या मार्गाने जी शक्ती प्रवास करते त्या शक्तीला मारुती असे म्हणतात. सहस्रार चक्रापर्यंतचा प्रवास संपल्यानंतर योगाचा सूक्ष्म देहात प्रवेश होतो. सूक्ष्म देहात योगाच्या साधना सुरू होतात. श्री ज्ञानेश्वराने त्याचे बहारदार वर्णन केले आहे. तव कुंडलिनी हे भाष जाये, मारुती ऐसे नाम होये, परी शक्तीपणा आहे जोवरी न मिळे शिवी. ओंकाराचे पाठी पाय देत उठा उठी, परा पश्यंतीचे पाऊठी मागा घाली. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहम भावाच्या बाह्या पसरोनी, परमात्मा लिंगा धावोनी अंगा घडे. महाशून्याची या डोही, चेत गगनासी ही ठाव नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा इरा. साधकाला मारुती ही स्टेज प्राप्त होते. साधकाचा सूक्ष्म देहातच प्रवेश झालेला असतो. तो आत्म्याचा महात्मा झालेला असतो. तरी पण अजून परमात्मा स्वरूप झालेला नसतो. पश्यंती वाणीमधून त्याची सुटका झालेली नसते. आपण वाणीचे प्रकार बघितले, परापश्यंती, मध्यम, वैखरी. तर या पश्यंती वाणीमधूनच त्याची सुटका झालेली नसते किंवा पश्यंती वाणीला त्याने मागे टाकलेले नसते. परावाणीच्या शेवटच्या टोकावर तो पाय देऊन उभा असतो.
ओंकाराच्या पलीकडे जाण्याची त्याने तयारी केलेली असते. येथे तो भ्रमरगुंफेपर्यंत पोहोचलेला असतो. ब्रह्मरंध्राच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झालेला असतो. अखेरीस तो ब्रह्मरंध्रात पोहोचतो. त्याला परमात्मा स्वरूप अशी अवस्था प्राप्त होते. महात्म्याचा परमात्मा होतो. ओंकाराला जेव्हा मागे टाकले तेव्हाच गगन संपलेले असते व महाशून्याचा प्रांत सुरू झालेला असतो. या महाशून्याच्या प्रांताचे वर्णन करण्यास शब्दांचा आधार घेता येत नाही. योगी जेव्हा महाशून्यात विलीन होतो तेव्हा त्याचे अस्तित्व संपलेले असते. त्याचा प्रवासच संपलेला असतो. फक्त परब्रह्म उरलेले असते. येथे योग्याची अवस्था, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. बघितलं योग्याची शेवटची अवस्था कशी असते? हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, अशी ज्याची बुद्धी स्थिर झालेली असते. हे संपूर्ण विश्व हेच माझे घर आहे आणि हे संपूर्ण चराचरच सर्व काही मी आहे. किंबहुना चराचर आपणची जाहला. त्या संपूर्ण चराचरामध्ये तो साधक विलीन होऊन गेलेला असतो. विश्वामध्ये विलीन होऊन स्थिर झालेला असतो. अशी होते साधकाची अवस्था, योग्याची अवस्था अशी होते. येथे योगी साक्षात परब्रह्म होतो. त्याचा सर्व प्रवास संपलेला. किती वाजले? आपण घ्यायचं का पुढं? अजून एक 4 ओव्या आहेत. हा चालेल चालेल चालेल. ओके. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या नरदेहामध्ये एवढे अद्भुत सामर्थ्य आहे की या देहाच्या आश्रयाने आत्मा परमात्मा होतो. आपल्या देहाच्या माध्यमातूनच आपण आत्म्याचा परमात्मा आपण बनवायचा असतो. हे नक्कीच एका जन्मात घडत नाही. प्रत्येक जन्मात आनंदात राहून, सत्कर्मे करून, पुण्य घेऊन, सात्विकतेने वागून तो हळूहळू पुढे जात असावा व 1000 जन्मानंतर आत्म्याचा परमात्मा होत असावा. तशा अर्थाची ओवीच त्यांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेली आहे. म्हणजे आज आपल्याला हे ज्ञान मिळतंय, हे आपण अनेक जन्म हे ज्ञान घेतल्यामुळं आपण ह्या ज्ञानापर्यंत पोहोचलेलो आहोत. सर्व शतांची या कोडी, जन्म सहस्रांची या आडी, लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. शेकडो वर्षे घालवल्यानंतर प्रत्येक जन्मामध्ये सत्कर्मे करून, उदारतेने वागून पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म मिळेल अशी पुण्याई केल्यानंतर व सद्गुरूची कृपा झाल्यानंतर रहस्यमय अशा या योगाचा मार्ग मिळतो व त्यात प्रगती होते. बघा, आपण पण किती प्रयत्न करून या मार्गावर आलोय. आपल्याला कल्पना नाहीये आपण पाठीमागच्या जन्मात काय काय केलंय. पण ज्या अर्थी आपल्याला हे ज्ञान आज मिळत आहे, आपल्या समोर आले, त्या अर्थी नक्कीच आपण अनेक जन्मांमध्ये अनेक तपस्या करून अनेक प्रकारचं ज्ञान घेऊन या ज्ञानापर्यंत आज पोहोचलेलो आहोत. त्यामुळे इथून पुढेच आपली पुढची पायरी ओळखली पाहिजे. हे ज्ञान घेऊन असंच सोडलं नाही पाहिजे. ज्या अर्थी आपल्या समोर हे सर्व आलेलं आहे त्या अर्थी आता आपली ही स्टेज आली आहे, ही स्टेज आपल्याला पार करायची आहे. या योगाचा मार्ग मिळतो व त्यात प्रगती होते. प्रगती करून घेणारे योगी भेटतात. ही गोष्ट अतिशय कष्टसाध्य आहे. यासाठी जन्मोजन्मची पुण्याई आवश्यक आहे असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराज इतकेच म्हणून थांबत नाही, तर योगी म्हणून जन्म मिळावा किंवा पृथ्वी तलावर सात्विक मानव म्हणून जन्म मिळावा, योग मार्गात प्रगती करून घेणारा व रहस्यमय योग मार्गाचे ज्ञान देणारा सद्गुरू भेटावा व रहस्यमय योग मार्गात प्रगती व्हावी अशी इच्छा स्वर्गातील देव सुद्धा करत असतात व त्यासाठी जप, होम, प्रार्थना करत असतात असे त्यांनी ज्ञानेश्वरीतच म्हटले आहे. तशा अर्थाची ओवी त्यांनी ज्ञानेश्वरीत लिहिली.
की बघा देवांना सुद्धा इच्छा होती की मला ज्ञान देणारा सद्गुरू भेटावा, रहस्यमय योगाचे मार्गदर्शन करणारा सद्गुरू भेटावा. यासाठी देव सुद्धा जपहोम आणि प्रार्थना स्वर्गातील देव सुद्धा करत असतात. आणि आपल्याला ते सहज या जन्मामध्ये मिळालेलं आहे. तरी पुढची ओवी, ऐसे जे जन्म जया लागी देवस काम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. अगा अगा योगी जो म्हणजे, तो देवांचा देव जाणीजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य जो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी योगाच्या वैभवाचे वर्णन करताना म्हटले आहे. बघा योगाचं पण वैभव असतं बरं का. योगी हा सर्व देवांचाही महादेव असतो. काय आहे योगाचं वैभव? योगी हा सर्व देवांचाही महादेव असतो. चैतन्याचे केंद्र असतो. चैतन्याच्या लहरी त्याच्या द्वारा विश्वभर पसरत असतात व विश्व कल्याण होत असते. ऋषीमुनी जे पूर्वीचे जे आहेत, आता अनेक आपण प्रकार पाहिले, देवतांचे अनेक प्रकार पाहिले, ऋषींचे अनेक प्रकार पाहिले, तसेच सप्त पाताळामधील पण आपण अनेक लोक पाहिले. परंतु ऋषी वर्ग हा वर्ग असा आहे की आजपर्यंत आपण वाचलेल्या ऐकलेल्या ज्ञानामध्ये की ऋषी वर्ग जो आहे तो सतत ध्यानामध्ये असतो आणि त्यांच्या डोक्यामध्ये सतत विश्व कल्याणासाठी ते सतत काही ना काही करत असतात. आणि त्यामुळंच हे योगी महादेव, देवांचाही महादेव असतात, चैतन्याची केंद्रे असतात आणि सततच्या विश्व कल्याणासंबंधी ध्यान केल्यामुळं त्यांच्याकडे चैतन्य पुरेपूर भरलेलं असतं आणि हे चैतन्य ते सर्व विश्वभर पसरवत असतात. त्यामुळं ह्या योग्यांचं वैभव ज्ञानेश्वरांनी असं सांगितलेलं आहे. चैतन्याच्या लहरी त्यांच्या द्वारा विश्वभर पसरत असतात व विश्व कल्याण होत असते. रहस्यमय योग